नमस्कार. आपल्या लहान मुलांना घर म्हणजे काय हे समजावून सांगताना कधीकधी थोडंसं अवघड जातं नाही का? पण काळजी करू नका. आज आपण मैत्री बालमनाशी या मार्गदर्शिकेमधली एक खूपच इंटरेस्टिंग पद्धत पाहणार आहोत. ही पद्धत केवळ वैज्ञानिक नाहीये, तर मुलांना मजा येईल अशी पण आहे. चला तर मग बघूया की या पद्धतीने आपण घर ही संकल्पना मुलांपर्यंत कशी पोहोचवू शकतो. आणि हाच तर तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का? म्हणजे घर म्हणजे काय, फक्त चार भिंती आणि वर एक छप्पर? नाही, त्यापेक्षा खूप काहीतरी जास्त आहे. पण मग एवढी मोठी गोष्ट, एवढी खोल संकल्पना आपण आपल्या लहान मुलांना समजावून सांगायची तरी कशी? तर या मार्गदर्शिकेचं मूळ तत्वज्ञान नेमकं हेच आहे. म्हणजे मुलांना फक्त हे घर आहे असं ओळखायला शिकवायचं नाहीये, तर त्यामागचा जो खरा अर्थ आहे तो समजावून सांगायचा आहे. जसं की घर आपल्याला सुरक्षित का वाटतं, ते कशापासून बनलेलं असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेगवेगळ्या ठिकाणी घरं वेगवेगळी का दिसतात, हे सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आपण आता यात आणखी खोलवर जाऊया. हा जो तक्ता आपण पाहतोय ना, हा खरं तर आपल्या या संपूर्ण चर्चेचा एक रोडमॅप आहे. यातून आपल्याला कळेल की मुलांचा शिकण्याचा प्रवास कसा हळूहळू पुढे जातो, एका साध्या निरीक्षणापासून ते अगदी गुंतागुंतीच्या विचारांपर्यंत. म्हणजे बघा, सुरुवातीला मूल असतं एक निरीक्षक, मग बनतं बांधकाम व्यावसायिक, आणि शेवटी तर थेट वास्तुविशारद. भारी आहे ना? ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. वयोगट आहे 3 ते 4 वर्ष आणि भूमिका आहे निरीक्षकाची, म्हणजे दी ऑब्झर्व्हर. या वयातली मुलं आपल्या आजूबाजूच्या जगाकडे फक्त बघत असतात, निरीक्षण करत असतात. विचार करा, काय काय दिसत असेल त्यांना. आणि मग शिक्षक किंवा पालक त्यांना अगदी सोपा प्रश्न विचारतात. शाळा सुटल्यावर कुठे जाता? घरी. अच्छा, मग तुमचं घर कसं आहे? आणि हो, तुमच्यासोबत कोण कोण राहतं? बघा, किती साधा प्रश्न आहे, पण यातून मुलांची एक वैयक्तिक आणि भावनिक नातं तयार होतं. आणि मग ते आपल्या घराविषयी, कुटुंबाविषयी बोलायला लागतात. मग वर्गात काय करायचं? तर एक छानशी ॲक्टिव्हिटी आहे, चित्रसंवाद. मुलांना घराचं चित्र दाखवायचं, त्यातला दरवाजा, खिडक्या दाखवायच्या. मग त्यांना विचारायचं, तुम्ही कधी घर बांधताना पाहिलंय का? आणि मग लाकडी ठोकळे देऊन चला एक साधंसं घर बनवूया. या खेळातूनच घराची मूळ रचना त्यांच्या मनात अगदी पक्की बसते. आणि हेच काम पालक घरी सुद्धा करू शकतात. मुलाला सोबत घेऊन विचारायचं, चल मोजूया, आपल्या घराला खिडक्या किती आहेत, किंवा आपल्या दाराचा रंग कोणता आहे. बघा, किती सोपी गोष्ट आहे, पण यातून मुलं निरीक्षण करायला शिकतात आणि शाळेत शिकलेली गोष्ट प्रत्यक्ष अनुभवातून आणखी पक्की होते. बरं, आता निरीक्षक बनून झालं. आता पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे बांधकाम व्यावसायिकाचा, द बिल्डर. आता मूल फक्त बघणार नाहीये, तर गोष्टी कशा बनतात ह्यावर लक्ष देणार आहे. हा प्रवास आता आणखी मजेशीर होणार आहे. इथे प्रश्न पण थोडे बदलतात. शिक्षक विचारतात, काही घरं गवताची असतात तर काही विटांची. विचार करा बरं, जोलाचा वारा आला तर कुठल्या घराला भीती वाटेल? पाहिलंत? आता विषय फक्त ओळखण्यापुरता राहिलेला नाही. आता मुलं साहित्याची ताकद काय असते, त्याचे परिणाम काय होतात, असा विचार करायला लागलीयत. आणि मग वर्गात एक मस्त ॲक्टिव्हिटी होते, पूल बांधा. मुलांना सांगायचं, चला आज तुम्ही सगळे इंजिनियर. मग रिकामी खोकी, पुठ्ठे वापरून नदीवर किंवा रस्त्यावर एक पूल बांधायचा. आणि हे सगळं झाल्यावर चर्चा करायची की आपली खरी घरं कशापासून बनतात. वाळू, सिमेंट, विटा. यातून त्यांना बांधकाम आणि रचना तर कळतेच, पण स्वतः काहीतरी बनवल्याचा आनंदही मिळतो. आणि घरी आल्यावर काय? तर भिंतीची पाहणी. आपल्या घरातल्या एखाद्या खऱ्या भिंतीला हात लावून विचारायचं, ही कशापासून बनली आहे बघ. दगडासारखी कठीण आहे ना? याचाच अर्थ आपलं घर पक्कं आहे, मजबूत आहे. म्हणजे बघा, वर्गात शिकलेली मजबूत आणि कमकुवत ही संकल्पना थेट त्यांच्या खऱ्या आयुष्याशी जोडली जाते. तर निरीक्षक झालो, बांधकाम व्यावसायिक झालो. आता येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, वास्तुविशारद, म्हणजे दी आर्किटेक्ट. आता मुलं घराच्या रचनेबद्दल आणि आजूबाजूच्या पर्यावरणाबद्दल विचार करायला लागतात. इथे प्रश्न आणखी डीप होतात, जसं की जिथे खूप पाऊस पडतो तिथे घराचं छप्पर कसं असतं, उतरतं, बरोबर? आणि जिथे खूप बर्फ पडतो तिथे कसं घर असतं, इग्लू. म्हणजे आता मुलांना हे कळायला लागतं की घराची रचना ही फक्त आपल्या आवडीनिवडीवर अवलंबून नसते, तर हवामानाचाही त्यावर परिणाम होतो. किती महत्त्वाचा विचार आहे हा. मग वर्गात मस्त चर्चा होते. आपल्याला घराची गरज का असते? ऊन, पाऊस, वाऱ्यापासून वाचायला, अगदी पक्ष्यांच्या घरट्यासारखं. आणि मग सगळ्यात शेवटी मुलांना त्यांचं स्वप्नातलं घर काढायला आणि रंगवायला सांगितलं जातं. यातून त्यांची कल्पनाशक्ती तर वाढतेच, पण घराचा मूळ उद्देशही त्यांच्या मनात पक्का होतो.
आणि घरी एक सोपा मजेशीर खेळ खेळता येतो, तंबूचा खेळ. 2 खुर्च्यांवर एक चादर टाकायची आणि झाला आपला तंबू तयार. मग मुलांना विचारायचं, आपलं हे घर कशाचं बनलंय? कापडाचं. बघा, खेळातूनच त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची आणि तात्पुरत्या घरांची ओळख होते. तर आत्तापर्यंत आपण या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्या, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सगळ्या खेळातून, या कृतींमधून मुलांमध्ये नेमकं काय विकसित होत आहे, कोणती कौशल्य तयार होत आहेत, चला तेच आता समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य विकसित होतं ते म्हणजे कार्यकारणभाव, म्हणजे कॉज अँड इफेक्ट. ही संकल्पना थोडी मोठी वाटते, पण ती खूप सोपी आहे. म्हणजे एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट घडते हे समजणं. उदाहरणार्थ, खूप पाऊस पडतो म्हणून घराला उतरतं छप्पर लागतं. पाऊस हे कारण आणि उतरतं छप्पर हा त्याचा परिणाम. हेच आहे कार्यकारणभाव. थोडक्यात सांगायचं तर या सगळ्या प्रक्रियेतून मुलांमध्ये कार्यकारणभाव ओळखण्याची क्षमता वाढते. त्यांना जी माहिती आहे ती नव्या परिस्थितीत कशी वापरायची हे कळतं. जसं की ठोकळ्यांनी घर बनवता येतं तर पूलही बनवता येतो. आणि निरीक्षणातून ते एक निष्कर्ष काढायला शिकतात, जसं की विटांची घरं मजबूत असतात. हाच तर वैज्ञानिक विचारांचा पाया आहे. आणि याच एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत आपण आजचा हा भाग संपवूया. आपण पाहिलं की निरीक्षकापासून वास्तुविशारदापर्यंतचा हा प्रवास मुलांना घर ही संकल्पना किती छान शिकवतो. पण विचार करा, शिकवण्याची हीच पद्धत वापरून आपण आपल्या मुलांना आणखी कोणते गुंतागुंतीचे विषय सोपे करून शिकवू शकतो? नक्की विचार करा. पुन्हा भेटूया.